निकम. दोघेही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी एक अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. सीडीएस लायन्स संघ चौथा मुकाबला ग्राउंड नंबर 2 पे आप देख रहे हैं डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप. सीडीएस नंदुरबाग बनाम माडा नंदुरबाग, सॉरी सीडीएस लायंस वर्सेस माडा नंदुरबाग. टॉस जीतकर पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया माडा नंदुरबाग ने और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया टीम सीडीएस को. दोनों सलामी के बल्लेबाज प्रद्युम्न और दिलेश. स्ट्राइक एंड पर प्रद्युम्न, बाएं हाथ के डैशिंग खिलाड़ी. बढ़िया गेंद चढ़ में डाली गई थी, गेंद ऑप्शन की थोड़ी भारतीय हल्के हाथों से ढकेलते हुए एक रन यहाँ पे अर्जित किया अपना खाता खोलते हुए यहाँ पे प्रद्युम्न. स्ट्राइक एंड पे आप आते हुए दाएं हाथ के बल्लेबाज दिलेश. गेंदबाजी की कमाल संभालते हुए इस पहले ओवर में रतिलाल. वेरी गुड एक्शन फ्रॉम रतिलाल. जस्ट केप्ट इट आउटसाइड द ऑफ स्टंप. गुड स्टार्ट, a good quick single. That was shows both the batsmen, they are on their toes, quite alert. Good communication. Just slight change as the right-handed batsman comes on strike. Next delivery. It's on way down the leg side this time. Going right arm over the wicket. Ratilal would have been a good ball, I must say, to a left-hander. That's what right hand and left hand batting combination does always to a bowler. Need to amend his line and length pretty quickly. The right-handed now on strike. Good delivery this one, just angling in a little bit, coming in off the pitch after pitching, just on a sort of good length area. Both the batsmen open their account. 3 runs on the board. बहुत ही बढ़िया वातावरण रहा है आज के पूरे दिन का. खेल का मुआयना अगर आप करें तो बल्लेबाजी करने के लिए बहुत ही बेहतरीन रहा है और ज्यादा मशक्कत यानी कि आज जिस तरह से हवाएं बह रही है बहुत ही बढ़िया. So it has been cricket with a very good atmosphere, very good climate. Once again, Pradyumna on strike. इस मर्तबा आड़े बल्ले से खेलने का प्रयास किया था, इनसाइड आउट शॉट खेल दिया लेकिन बहुत ही बढ़िया स्ट्रेट बैट के साथ हिट किया ऑन द राइट हैंड साइड ऑफ दैट फील्डर एट कवर रीजन. बढ़िया ढंग से रोका था लेकिन एक रन से रोक नहीं पाएंगे बल्लेबाज को. 3 गेंदें हो चुकी इस ओवर की. 3 गेंदें, 4 गेंदें हो चुकी है, 2 गेंदें आनी शेष. सॉरी 3 गेंदें हो चुकी है, 4 रन हो चुके हैं. This is up in the air, going down to the long on region. There is a fielder out there and spilled out at the last moment. Oh my God! Nilesh and Pradyumna, they have looked in ominous touch right from the first match. एक बहुत बड़ा झटका हो सकता था टीम के लिए, टीम सीडीएस के लिए, लेकिन आखिरी मोमेंट पे कैच छूटा. कितना खतरनाक ये साबित होगा ये तो आने वाले 7 ओवर ही बताएंगे.
2 रन का और खामियाजा भुगतना पड़ेगा टीम को। 4 गेंदें हो चुकी है स्कोर बोर्ड पे, स्कोर लगता हुआ 6 रन, 6 रन ऑन द बोर्ड। शॉर्ट ऑफ लैंड डिलीवरी, जहां से थे वहीं से खेल दिया कलाई के सहारे, डीप बैकवर्ड पॉइंट क्षेत्र में बढ़िया क्षेत्र रक्षण, दौड़े चीते की तरह और गेंद को अंदर फेंकते हुए, और थोड़े से स्लिप हो रहे थे लेकिन उससे पहले ही थ्रो कर दिया नॉन स्ट्राइकर एंड पे। बढ़िया कमिटमेंट। स्कोर बढ़कर जाता हुआ 8 रन। एक आखिरी गेंद आनी शेष। स्ट्राइक एंड पे अभी भी डटे हुए नीलेश। पहला ओवर समाप्ति के कगार पे, रतिलाल राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए। कदमों का इस्तेमाल है इस मर्तबा, अपील हुई है, यहां पे अपील हुई है लेकिन नॉट आउट करार दिया गया है। बहुत ही बढ़िया अंत फिलहाल गेंदबाज द्वारा इस ओवर का। पहले ओवर के समाप्ति के बाद टीम सीडीएस का स्कोर जा पहुंचा है 8 रन बिना किसी नुकसान के। जैसे कि सुबह से हम देख रहे थे काफी हवाएं बह रही थी, लेकिन अब जबकि दोपहर के 2 बजे बज चुके हैं तो थोड़ी सी यहाँ पे हवाएं कम हो गई है, थोड़ी सी धूप यहाँ पे लगती हुई, तो अब थोड़ा सा ताकत निकाल के मुझे लगा शॉट्स खेलने होंगे यहाँ पे बल्लेबाज को, अगर ज्यादा से ज्यादा रन जुटाने हैं तो। बाएं हाथ के बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पे है प्रद्युमन, गेंदबाजी की कमान संभालने आए हैं। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं केशव, जर्सी नंबर 10 केशव, क्षेत्र रक्षण का मुआयना करते हुए। स्ट्राइक एंड पे प्रद्युमन, 8 रन स्कोर बोर्ड पे। बढ़िया गेंद यहां पे उछालती उस गेंद में खेल दिया कवच के क्षेत्र में, थोड़ी सी यहां पे हड़बड़ा क्षेत्र रक्षक द्वारा गेंद की तरफ दौड़ते हुए 2 रन आसानी के साथ किए पूरे। क्या जाएंगे तीसरे रन के लिए? 2 रन से संतुष्टि जताई, स्कोर जा पहुंचा 2 आंकड़ों में, 10 रन्स ऑन द बोर्ड। गोइंग राइट आर्म अराउंड द विकेट केशव, स्टिल ऑन स्ट्राइक प्रद्युमन, बैटिंग ऑन 4 of just 3 deliveries. This time played up pitchly, inside out shot, down to the deep extra cover, is racing towards the boundary, a good hit that one, first boundary of this inning from the blade of Pradyuman. Score moves on to 14 without losing any wicket. Good start this from team CDS. At the end of the first over, it was 8 runs on the board. Now 6 runs of couple of deliveries in the second over. Still good piece of bowling, I must say. Has held his line and length. It was a very good hit from Pradyuman. This time goes on the back foot. This is flat batted down to the long off region. Back-to-back boundaries from Pradyuman. Looking enormous stretch out there in the middle. Score quickly moves on to 18 now. Runs on the board. Still 3 deliveries to go in this over. Already 10 runs being scored. Turning out to be a little expensive this over. Pradyuman taking guard. Just looking at the field, 1 deep extra cover and 1 deep square leg being placed. This time this is up in the air. Once again, back to back, back to back, back to back. 3 boundaries in a row. Pradyuman on the charge. 22 on the board. Brilliant batting this. First on the extra cover region and back to back boundaries on the long off region. Score quickly moves on to 26 on the board. I'm sorry, 22 on the board. Scoreboard moving like a tracer bullet. 2 deliveries to go.
Shot of landing. This is up in the air, but above the fielder. It is going down to the extra cover region. Once again a boundary. What a middling batting. 4 back-to-back boundaries from Pradyuman. One at the deep extra cover region. Couple of boundaries down to the long off, and last boundary between the vacant region, long off and extra cover region. 26 on the board now. At the end of the first over, it was 8 runs. Now, last delivery remained of the second over. Slight change in the fielding positions. You can see now extra cover being placed. This time, this is outside edge. Lucky though, falls in no man's land. Throw at the striker's end, but away from the stumps. At the end of the second over, 27 on the board. It has been all guns blazing here at ground number 2, live from MCC, ground Nasik. 27 on the board. 19 runs scored of that previous over. 27. Pradyuman has been all guns blazing. 4 boundaries on that previous over. Ganesh coming back from the commentary box end. The captain of the side need to stick to his line and length because Pradyuman is going bonkers in the middle. Start changing the fielding position. You can see 5 players outside the 30-yard circle. You can see a long off, a long on, a deep square leg, a deep extra cover, a deep backward point. Good batting this from Pradyuman. Next delivery. This time played down to the long off region. There is a chance out there. And this time a wicket. Pradyuman back in the dugout. But what a start. Rollicking start he has given for his side. Brilliant start it has been from Pradyuman. 4 back-to-back boundaries. But very good bowling this from the captain himself. Introducing himself, Ganesh. Ganesh bowled nicely and it was caught by Ramesh. But you can see the dugout chirping and clapping for Pradyuman. What a start. Brilliant start he has given for his side. New batsman coming in. Prashant Utekar. Prashant coming in, the new batsman. Just need a slight partnership of 20 to 25 runs. They can take their time because at the end of the second over it was 27 runs on the board. They lost the wicket on the first ball of the third over. Lot of time left in this inning. 35 deliveries still left. Already 27 on the board. Ganesh on the charge, going left arm over the wicket. On strike it will be Prashant. Just a slight breeze now blowing across the ground. This time wanted to high kick on the onside, no connection with the bat. Spun away from the batsman after pitching, I believe. Very good delivery from Ganesh. Just angling in, away from the batsman. 2 deliveries in this over. Both of them dots and a wicket as well. This time played up Pichli. What a shot. It is going down to the deep wicket here. Should have been taken. Spilled at the last moment. Should have been taken. Should have had the second wicket of this over. Wasn't that tough chance. Ganesh, the captain, is not happy at all. Still a good fielding though, just kept it for a single. Score moves on to 28. This time played up Pichli. It is going down to the long off region. Oh, and it clears it. What a shot. Brilliantly hit. It was looking like it will go straight in the hands of the fielder at the long off region, but connects as well, and up
above the longer fielder for a maximum. Score quickly moves on to 34 for the loss of 1 wicket. Brilliant hit this time from Nilesh. He had got a chance early in the first over itself. He should have been back in the pavilion, but luck is on his side. Luck favors the brave, and nice hit down to the longer region for a maximum. Really good hit that. Ganesh once again trying to reconsole himself, trying to go left arm over the wicket. This time wanted to just late cut it. Lucky though, took an inside edge, didn't ricochet it to the stumps, went to the wicket keeper. Dot delivery. This time goes down to track. That is a shorter delivery. Nicely played. Took that position quite well and played down to that gap between fine leg and deep square leg. The deep square fielder is running in. Couple of runs taken, and quite satisfied with those 2 runs. So at the end of the third over, it's 36 runs on the board. They're going at 12 runs per over. That's a very nice start from serious team. Six on the board at the end of the third over. Just 1 wicket down. Good start from Pradyuman, and the same being continued by this pair. Prashant batting on 1 run, and Nilesh batting on 10. I'm sorry, batting on 13 with that 1 huge hit down to the long off region. Ramesh coming into ball, the 4th over of this inning. Nicely played down the ground, down to the long off region. Ramesh races for a boundary. Brilliant hit. Once it left the bat, we didn't think that it will go around the carpet like a tracer bullet, but it went. Brilliant hit right from the middle of the bat. Prashant in action. Score quickly moves on to 40. 40 on the board for the loss of 1 wicket. Just if the bowlers wouldn't stop those batsmen, there's a stiff target looking ahead. This time nicely played inside out shot. There's a fielder out there in the extra cover region. Just a single this time. Nicely fielded by the field spell over there. Just a single. Score moves on to 41. Start of a very good partnership this for the 2nd wicket. 41 on the board. Still 4 deliveries left in this over. Once again back on strike. Nilesh. Short of length delivery. Stayed on the back foot. Played with an angle bat down to the backward point region. Just a single. Good sensible batting this. Taking full toll of poor deliveries and respecting those good deliveries. Ramesh going right arm round the wicket for the 4th time, going away from the commentary box end. Prashant gearing up. This is up in the air just above the cover fieldsman. Just as the bowler has his hands on his head, but it was just too far away from the cover fielder. 44 on the board. 44 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर. अभी भी 2 गेंदें आनी शेष. चौथे ओवर की लकीली गेंदबाजी की है अब तक रमेश ने. इस मर्तबा बहुत ही बढ़िया हिट. एक्स्ट्रा कवर के क्षेत्र को चीरती हुई निकल गई 4 रनों के लिए. इनके बल्ले से ऐसा लगता नहीं पहले तो गेंद चौके तक जाएगी, लेकिन जिस तरह से तेज रफ्तार पकड़ती है ना गेंद कारपेट के द्वारा, मतलब बीचों बीच लेते हैं बल्ले के गेंद. 2 चौके लगा चुके इस ओवर के. स्कोर जा पहुंचा है 48 रनों पे. एक आखिरी गेंद आनी शेष इस ओवर की. बहुत ही बढ़िया लय में नजर आते हुए दोनों ही बल्लेबाज प्रशांत और नीलेश. 48 ऑन द बोर्ड. आखिरी गेंद इस ओवर की, चौथे ओवर की. अभी भी 4 ओवर आने शेष.
और ये आड़े बल्ले से खेलने का प्रयास, डॉट गेंद के साथ हुई चौथे ओवर की समाप्ति। स्कोर थमा हुआ है 48 रनों पे। 12 रन प्रति ओवर के हिसाब से बल्लेबाजी करते हुए अगर इसी गति को ही पकड़ेंगे तो कम से कम 92 रन बनेंगे, 92, जो कि सर्वाधिक होगा इस श्रृंखला का। इस पार्टनरशिप हमारे स्कोरर स्टैटिस्टिशियन संदीप पाटिल सर ने कहा 11 गेंदों में 21 रनों की पार्टनरशिप की है अभी इस दोनों बल्लेबाजों ने सेकंड विकेट के लिए। थोड़ा सा हल्का 2 मिनट का ड्रिंक्स ब्रेक ले लेते और कुछ देर में दोबारा जुड़ेंगे 5वें ओवर की शुरुआत के साथ। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं राकेश। खेलना चाहते थे ऑफ साइड में इस बार नीलेश, लेकिन अंदरूनी किनारा लिया बल्ले का निचला हिस्सा और गेंद आई मिड ऑन के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया। स्कोर जा पहुंचा है 49 रनों पे। बढ़िया आक्रामक पारी खेलते हुए दोनों ही बल्लेबाज, हालांकि प्रद्युमन बहुत ही बढ़िया ओपनिंग करके पवेलियन रवाना हो चुके हैं अगली गेंद के बीच में। इस मरतबा हवाई फायर, आउटस्टैंडिंग इट, वन ऑफ द बेस्ट शॉट ऑफ दिस सीजन फ्रॉम द बैट ऑफ प्रशांत इन एक्शन। आप देख सकते हैं एक्शन रिप्ले बार बार इस शॉट का, जिस तरह से रूम बनाया और जिस तरह से इनसाइड आउट खेलते हुए डीप एक्स्ट्रा कवर को चीरते हुए निकल गई 6 रनों के लिए। आउटस्टैंडिंग हिट, वन ऑफ द बेस्ट ऑफ दिस सीजन राइट नाउ। आउटस्टैंडिंग है। द स्कोर क्विकली मूव्स ऑन टू 55 रन। 55 रन बन चुके हैं और देखिए खेमा सीडीएस टीम का काफी खुश है, क्यों ना हो। 55 रन बन चुके हैं, जबकि 5वां ओवर अभी भी चलता हुआ। पटकी हुई गेंद इस बार बैकफुट पे जाके थोड़ा सा खेल दिया और 1 बॉल 4 रनों के लिए बैक टू बैक बिग हिट्स। एक सिक्सर तो एक चौका अब आता हुआ। बल्ले बल्ले करते हुए बल्लेबाज, ये बल्लेबाज दिखाता हुआ इसमें है दम, ये नहीं है किसी से कम। क्या बेहतरीन बल्लेबाजी। स्कोर जा पहुंचा है 59 रनों पे, 59 ऑन द बोर्ड। अभी भी 3 गेंदें आने शेष। 3 deliveries still to go in this over. 5th over in progress. Brilliant batting display. This from Prashant. Not giving away anything for the bowlers to settle down. प्रशांत बल्लेबाजी करते हुए 22 रनों पे। 9 गेंदों में 22 रनों की बेहतरीन पारी खेलते हुए प्रशांत। अगली गेंद लो फील्ड टॉस थी है, बहुत ही बढ़िया गेंद थी। थोड़ी गति परिवर्तन किया था यहाँ पे गेंदबाज ने। 1 ही रन से संतुष्ट यहाँ पे। थ्रो थोड़ा सा वाइडिश, लेकिन विकेट कीपर के पास गेंद जाती हुई इस 1 रन की बदौलत स्कोर जा पहुंचा है 60 रनों पे। 60 रन ऑन द बोर्ड। अभी भी इस ओवर की 2 गेंदें आनी शेष। Has been a little expensive over of 12 runs already. So this is a full toss. Nicely played. Hit it down to the mid wicket region.
This is a wicket, definitely. Nilesh was looking so good, a very good partnership between those two batsmen, but Nilesh will have to walk back in the pavilion. A very good catch from Sandeep down at the mid-wicket region. I would say it was at the deep square leg region. Nicely held by Sandeep. But a quick partnership broken down. Back into the dugout, Nilesh after playing a handy knock. New batsman coming in. Nicely played off the toes down to the deep square leg region. They're going for the second, who is coming at the striker end. Couple of runs. On strike, Antarlikar opening his account with those couple of runs. So at the end of the fifth over, it's 62 runs on the board. गेंदबाजी की कमान संभालने आए स्वयं कप्तान गणेश अपना व्यक्तिगत दूसरा ओवर लेके और सामना करेंगे उनका प्रशांत. बहुत ही बढ़िया गेंद जड़ में डाली गई थी. गेंद थोड़ा कदमों का इस्तेमाल करना चाहते थे यहां पे प्रशांत. भली भांति भाप लिया यहां पे गेंदबाज गणेश ने. इस एक रन की बदौलत स्कोर जा पहुंचा है 63 रनों पे. अब स्ट्राइक एंड पे आते हुए अंतर लेकर इस मरतबा बढ़िया गेंद. दोबारा गेंद हवा में जस्ट थोड़ा सा वाइड कवर्स के क्षेत्र रक्षक से लॉन्ग ऑफ के क्षेत्र में एक रन किया प्राप्त. स्कोर जा पहुंचा है 64 रनों पे. 64 ऑन द बोर्ड. वंस अगेन बैक ऑन स्ट्राइक, द मैन ऑन फायर, the man on a mission, Prashant. This is nicely bowled once again. Just on the stumps, haven't given away anything. Ganesh has been really good. Upcast bowling this. Singles on all the three deliveries. Just kept a little bit tighter for the batsman. This time Suolakos played nicely, handsomely down to the deep square leg region. Away she goes for a boundary. Really good hit. Wasn't anything wrong with that delivery, but made some room, went a little bit inside the crease and played nicely down to the square leg region for a boundary. Score quickly moves on to 69 on the board. 2 deliveries left in the 6th over. Once again settling in on strike, Antarlikar. Short of delivery, went on the back foot, cut it nicely down to the deep backward point region. They're going for the second, could be a little bit dangerous. Good throw down to the bowler's end, just a single. 70 on the board. Will they touch the magical 3-figure mark? Still 2 overs to go after this. Anything possible. Both these batsmen on the crease. Full toss, goes down the track, played down to the long off region. Oh, just it looked like he overran it, but settled down nicely. A good jump and stops that delivery from going across the boundary. So at the end of the 6th over, it's 71 on the board. Still going, all guns blazing. Those two batsmen at the crease. But a
Very good spell in the midst from Ganesh, the captain of the bowling side. 2 overs, 18 runs and 1 wicket. Outstanding spell this from the captain. Just was our score statistician Sandeep Patil sir says. Thank you so much for that stats. Coming on to bowl, Ratilal once again. Second over of his individual quota. Bowled the first over. Bowled brilliantly. Gave away just 8 runs. Has come back to bowl the penultimate over. On strike, it will be Prashant. This time stayed where he was. Nicely played down to the mid-wicket region. They're going for the second. Throws coming at the non-striker and quite easily those 2 runs were taken. Good communication, good positive running from both the batsmen. 73 on the board. 11 deliveries to go. 73 already on the board. Will be a mammoth total to chase down for the fielding side. This time nicely bowled. Very good delivery just outside the off stump. Just a good bounce on that delivery as well. A little bit pace as well. Fox the batsman went straight to the wicket keeper. 10 deliveries left. 73 on the board. Afternoon session, just as we don't see any wind blowing now on the ground. Goes down the track. This is high. This is handsome. That's huge. That's out of here. What a brilliant hit from Prashant. One of the longest of this season on ground number 2. You're watching Doctors Premier League, and what an outstanding batting performance from this team. Score quickly moves on to 79 runs. Prashant batting on 34 of just 16 deliveries. A strike rate of over 200 runs. Brilliant. This time once again Swiggle across. It is going down to the deep square leg region. It's going out the tracer bullet once again. Back-to-back boundaries. Once a 6 and now a boundary. Brilliant batting display. Score quickly moves on to 83. Still 2 deliveries to go in this over. 83 already on the board. That's what I said. Will they touch the magical 3 figure? Still 17 runs away. Prashant on strike. Coming down the track. Once again played nicely. Going down to the vacant region between deep square leg and deep fine leg and boundary. Back to back 3 boundaries. A 6 and couple of boundaries. On the charge, Prashant. 87 on the board. Prashant batting on 42 of 18 deliveries. 5 boundaries, 2 sixes. 2 mammoth sixes, I must say. What a huge hit it was at the deep mid-wicket region and one at the deep extra cover. 6 singles and 2 doubles. That's what our school statistician Sandeep Patil sir says. This time there was a little bit more extra bounce, but nicely played it down to the deep mid-wicket gap between mid-wicket and deep square leg region. Couple of runs for that good pull shot and overthrow as well. Moves on to 45 with those 3 runs, Prashant, and at the end of the 7th over, it's 90 runs on the board, going all guns blazing. What a brilliant batting this has been.
7 ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 90 रन और ये सर्वाधिक है मुझे लगता है ग्राउंड नंबर 1 का स्कोर कार्ड और हाल मुझे नहीं पता लेकिन ग्राउंड नंबर 2 में अभी तक सर्वाधिक है. आई बिलीव दिस मस्ट बी द हाईएस्ट ओवरऑल इन दिस सीजन. दिस इज द सीजन 1 डॉक्टर्स प्रीमियर लीग स्टेट चैंपियनशिप एंड व्हाट अ ब्रिलियंट occasion this has been. What a brilliant platform this has been. It has been wonderful organized by the president, by the secretary I must say of Tennis Cricket Association of Maharashtra, Tennis Cricket Association of India, Meenakshi Giri ma'am, along with Kanhaiya sir. Thank you so much. He has been the founder member. He is the president of Tennis Cricket Association of Maharashtra, Tennis Cricket Association of India as well. He is the founder member and the president. Kanhaiya Gurjar sir. What an occasion, what a platform he has given to all those players. And let's see, once again a great hit down to the extra cover region for the boundary. He is not letting it go. 49, he is batting on 49. 49 of 20 deliveries. Will we see the first half centurion in this match? 49, just a single away. Score moves on to 94. Nicely bowled, tucked in away, down to the mid-on region. They go for a quick single and half century, the first half century. Let's hear it for Prashant. Outstanding batsmanship from Prashant. 50 of just 21 deliveries. 6 boundaries and 2 sixes in that. Brilliant. Next delivery, short of line delivery, wanted to play it on the onside. Dot delivery this time. Coming back on strike. Antarlikar, he was away from the strike for some time. Just need to give the strike back to Prashant, I believe, but he's trying his luck as well in the middle. This time nicely played it down to the deep square leg region, racing towards the boundary. They're going for the second no. Prashant is quite happy to take strike. Definitely he's taking all the balls, I believe, from the middle of the bat, so need to have more and more strikes. Still just 2 deliveries left. 96 on the board. Prashant on strike, batting on 50 of 21 deliveries. This is up in the air, going down to the long on region. One bounce over the ropes. A better effort. 100 up. 100 up. 3-figure touched by this team batting side. Brilliant batting display. 100 runs on the board. Last delivery to go. Batting on 54 now. Prashant of just 22 deliveries. Should have been a better effort from the long on fielder. Should have fielded that or should have gone for that catch, I believe. Not to be, but stayed back where he was and tried to stop that ball. Last delivery of this inning. 100 on the board. What is Prashant thinking? How is he gonna end this inning? Goes down the track and definitely trying to steal a run, but not to be. Wicket goes down, so at the end of the 8th over, it's 100 runs on the board and a mammoth total to chase down for the fielding side. We'll be back in a short while with the chase. Till then, stay tuned. You're watching Doctors Premier League State Championship.
Welcome back everyone for the chase. 101 runs to win. What a brilliant batting display it was from CDS Nashik team. Brilliant over start from Pradyuman, then Nilesh, then Prashant getting that half century. 100 on the board. Just like to resurrect what I've said in that previous inning, the topmost highest run scored in this season 1, it has been 112 on the board. I don't know the team, but it was on in ground number 1. 112 runs have been scored, that is the topmost, and the second highest must be from team CDS Nashik, that is 100 runs. On strike it is Khushwant. Chandrakant with the ball in his hand. Captain himself, he was brilliant in the first match and started very well in the second match as well. Khushwant on strike. 101 runs to win. Need to start well to chase than this mammoth total. This time wanted to play it off the back foot, no foot movement as well. Just likes that's what we have seen of Khushwant. He likes to be where it is, has a good hand-eye coordination, but there is no foot movement. Whatever we have seen in the previous match, if the ball is there in this zone, then he hits quite properly. A good timer he is, but need some footwork as well. This time goes down the track, good connection with the bat, open the face of the bat, played down to the extra cover region for a boundary. That's what I said. He has a good hand-eye coordination, but need to make some footwork. Brilliant that time, this time from Khushwant. A boundary to start his inning. That will give him that confidence for chasing 101 runs. Still 97 runs required. A slight change in the fielding. We can see a short mid-wicket in place now. Khushwant on strike. Low full toss. Swirl across. Played nicely down to the mid-wicket region. There is a fielder out there. Good fielding though. Just a single. Khushwant wanted that second run, but Ramesh denied it. Just 2 deliveries left. 5 runs on the board. Ramesh on strike. This is hit up Pishley. This is going down to the cow corner region. Fielder is trying to get underneath, but quite away. It falls on no man's land. Couple of runs. Opens his account with that 2 runs. Couple of runs there. Ramesh. Score moves on to 7. Last delivery of the first over. Enthralling contest it would be. Trying their heart out, those 2 batters. Last delivery of the first over. Goes down the track. Very good delivery. Slow one, a change-up delivery. Just a slight misfielding by the fielder over there at the mid-on region allows the batsman to complete the second run quite easily at the end of the first over. Chasing a target of 101 runs, it's 9 runs on the board. Coming on to bowl, Pradyuman. Had a good sting with the bat in his hand. Now with the ball in his hand. This is up in the air. Lucky throw just away from the fielder at the mid-off region. A good attempt for the fielder, but just away from him. Nevertheless, a single.
Kushwant goes off strike. Score moves on to 10 without losing any wicket. On strike once again, Ramesh. This is up in the air. This time long on, fielder coming underneath. Oh, should have been taken. Had reached here, but brilliant attempt. 100 for that attempt. At least ran 15 to 20 yards, but couldn't hold on to it at the last moment. Brilliant attempt, but could start this from Pradyuman. The time as he play, oh, just away. A flying effort from the fielder at the longer mid-off region. Couldn't get it, but good attempt. That was a flying effort, but I like to request all the players, please take care of yourself. Don't try too much hard. Quite a lot of runs you have in your bucket. Good attempt, but a boundary. Nevertheless, 3 deliveries to go in this over. This is up in the air now, just away once again. 4 बॉल झाले. काय करताय? 4 बॉल हो गए. आणि इथे लिहित नाही तुम्ही. मी कन्फ्युज. मला 4 आला ना म्हणून 2 सिंगल आहेत आणि 1 चौका आणि आता 1 रन. So 2 deliveries to go in this over. Once again back on strike, Kushwant. This time off the backboard, played it nicely, open the face of the bat down to the extra cover region. Good fielding this. They're going for the second. It's coming at the striker end, but good alert running, good positive running from the batsman. Score quickly moves on to 18 on the board. Last delivery to go. At the end of this over, back on the mic, it will be Harshvardhan Chaudhary, my fellow commentator in Marathi. Last delivery of this over. Brilliant delivery to end the second over. 18 on the board. 2 षटकाखेरीस धावसंख्या झाली होती 18. आणि आपल्या समोर येतं मराठी समालोचक हर्षवर्धन चौधरी. ओव्हर टू यू. दोन षटक पूर्ण होऊन धावसंख्या झाली होती 18 धावा. सीडीएस संघ माणा नंदुरबार या दोघं संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. त्या दरम्यान पहिली इनिंग झाली आहे. पहिल्या इनिंग नंतर 2 षटकही झालेत. मर्यादित 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या झाली होती 18. नंबर दाखव 5 आहे ना. 5 नंबर लिहिलेलाच नाही ना. आणि बॉलर कोण आहे? बॉलर नाही ना, हे नंदुरबारची आहे ना. आम्ही सिटी कॅमेराला 05 फ्रंट आउट कोण झालं? बॉलरचं नाव काय? निलेश निकम. बॉलरचं नाव काय? 1 मिनिट सांगतो, थांबा यार. एक एक करतो. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन येतो ऋषभ. उजव्या त्याचा फलंदाज सामना करतील. ऋषभच्या पहिल्या चेंडूचा ऑफ साइडला टाकलेला चेंडू
बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातात समावतोय. एक टप्प्यावर विकेट किपर चेंडूला पकडून परत गोलंदाजीच्या हातात, गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू टाकण्यासाठी ऋषभ सामना करतोय त्याचा फलंदाज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय सीमारेषा पार आणि बघूयात फिल्डिंग झाली आहे का तिथे. निश्चितच त्या दरम्यान आली आहे ते 2 धावा. यात 2 धावांनी धावसंख्या झाली ते 20 धावा. पुन्हा एकदा रमेश ढून मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल होतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करतो गोलंदाज ऋषभ. दुसरा या षटकातला दुसरा निर्धाव चेंडू आलाय. चौथा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ऋषभ गोलंदाजी मार्कवर. एक चांगला रिदमचा रनअप आपल्याला गोलंदाजा मार्फत बघायला मिळतोय. अतिशय चांगला फटका आहे. लाईन मध्ये चेंडू गेलाय आणि निश्चितच एक चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान येथे 2 धावा, 2 धावेने का होईना धाव फलक हलकं ठेवलं फलंदाजांनी. एक चांगली गोष्ट फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि बघा आव्हानही तेवढंच मोठं आहे. 101 धावांचं लक्ष्य गाठायचं येते नंदुरबार संघाला. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला उंच उडला चेंडू, क्षेत्ररक्षक झेल खाली, पुन्हा एकदा झेल सुटलाय आणि चेंडू जातोय सीमारेषेकडे. बघूयात त्या दरम्यान पुन्हा एकदा तिसरी धाव, 3 धावा घेण्यात यशस्वी ठरलेत फलंदाज. 101 धावांचं मोठं आव्हान आहे. ते आव्हान बोलवण्यासाठी नंदुरबार संघाच्या फलंदाजांना मोठे मोठे फटके खेळावे लागतील, तेव्हा कुठेतरी आपल्या विजयश्री निश्चितच करतील. पण बघूयात गोलंदाजी तेवढ्या ताकदीची आहे सीडीएस संघाकडे, जेवढ्या ताकदीने त्यांच्या फलंदाजांनी फलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. या निर्धाव चेंडू टाकून षटक संपवल्यानंतर धावसंख्या झाली होती 25 धावा. 3 षटक पूर्ण, 25 धावा. किती पाहिजे? 30 बॉल 76 धावांचं एक मोठं आव्हान. बघूया सीडीएस संघाचे गोलंदाज कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत. गोलंदाजी मार्कवर प्रशांत वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक. फलंदाजी धुरा सांभाळतोय फलंदाज रमेश, त्याला साथ देतोय तो खुशवंत. पण रमेशला आता एक मोठं फटकं खेळण्याची आवश्यकता आहे, कारण आव्हान तेवढंच मोठं ठेवलंय सीडीएस संघाच्या फलंदाजांनी. या स्पर्धेतला पहिलं शतक करणारा संघ ठरलाय सीडीएस. एक मोठं आव्हान. ऑफसाईडच्या दिशेला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, पण गोलंदाजाने ओळखलं होतं. निर्धाव चेंडू टाकून षटक सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पवन. पुढे सरसावत ऑफसाईडच्या दिशेला उंच उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे पण झेल सुटलाय. बघूयात आता झेल सुटला आहे की मॅच सुटली आहे. त्या दरम्यान येते 1 धाव. कॅचेस विन द मॅचेस असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. आणि निश्चितच आपण जर एवढ्या सोपे झेल या स्तरावर येऊन सोडणार असाल तर कुठेतरी फटका बसेल.
आता मात्र रिस्क उचलली आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला उंच उडवलाय चेंडू. त्या दरम्यान येते होती 2 धावा. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. बघूया प्रयत्न यशस्वी होतोय का. त्या दरम्यान धावत झालाय फलंदाज राकेश. तिसरा धाव घेण्याच्या नादात स्वतःच बलिदान दिलंय. त्या दरम्यान धाव बाद होतोय फलंदाज रमेश. नवीन फलंदाज सर त्यांचं नाव काय? एक चांगली फेकी विकेट किपरच्या हातात केली क्षेत्ररक्षक ऋषभ याने. त्यामुळे आपल्या संघाला गडी बाद झालाय. धावबादच्या स्वरूपात का होईना पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मनोज. फलंदाज प्रयत्न करतात मोठ्या फटके खेळण्याची. या दरम्यान धावसंख्या झाली होती 28 धावा. या षटकाचे 3 चेंडू येणे बाकी. बघूयात प्रशांत कशा प्रकारे षटक हाताळतोय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा टप्पा ओळखला. चांगला टप्पा होता आणि 1 धाव येते त्या दरम्यान. या 1 धावेने स्वतःचा धावफलक सुरू केलाय फलंदाज यांनी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला उडवला चेंडू. पुढे सरसाट. आता मात्र झेल सुटलेला नाहीये. झेल घेतलाय आणि एक मोठा झटका बसलाय नंदुरबार संघाला. खुशवंत झेल बाद होतोय. त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जात आहेत ते गणेश. कॅप्टन स्वतः मैदानात आता आपल्या संघाची धुरा सांभाळण्यासाठी कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट ची भूमिका त्यांना निभावावी लागेल जर आपल्या संघाला विजयाचं जवळपास आणावं लागेल. अतिशय चांगली गोलंदाजी करतोय प्रशांत गोलंदाज. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफसाईडच्या भरपूर बाहेर. एक अतिरिक्त धाव देऊन धाव फलकात चालू ठेवलं गोलंदाजांनी. अतिरिक्ताने धावसंख्या झाली होती. किती रन झाले? 30 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंच उडवलाय चेंडू. आता मात्र विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय आणि झेलबाद स्वरूपात विकेट होतीये. विकेट घेऊन ओव्हरची सांगता केली आहे गोलंदाज प्रशांत याने. या विकेटने षटक संपलाय. कीपरचं नाव काय? ए दादा सीडीएस कीपरचं नाव काय? जर्सी 1 नंबर आहे. जर्सी नंबर 1 सागर. विकेट किपर सागर. हो. कॅप्टन मात्र 0 वर बाद व्हावं लागतंय कॅप्टन याला. नवीन फलंदाज नंदुरबार संघाकडनं फलंदाजीला आलेत नितेश. आता मात्र विकेटची पडझड चालू आहे. नवीन गोलंदाज सीडीएस संघाकडनं गोलंदाजी मार्कवर संदीप पाटील. वैयक्तिक पहिलं संघासाठी 5वं. पहिला चेंडू लेग साइडच्या दिशेने. एक अतिरिक्त धाव देऊन वाईटच्या स्वरूपात षटकाची सुरुवात केली आहे. या 1-1 धावेने फारसा काही फरक पडणार नाही सीडीएस संघावर. मनोजला मात्र मोठे फटके मारावे लागतील. मोठा फटका मारलाय पण थोडी ताकद अपुरी पडली आहे त्यामध्ये.
आणि झेलबाद झालाय मनोज. कॅच कोण घेतला सर? कॅच सर, कॅच. हा ठीक आहे ठीक आहे. अरे त्यांना नावच येते. नंदुरबार आहे. नाही सर, नंदुरबारचा फिल्टर टाकलाय. नंदुरबार अरे CDS चं फिल्टर आहे रे. हां अपोजिट. सॉरी सॉरी. अविनाश एक चांगला झेल घेतलाय. नवीन फलंदाज अमित. एक फलंदाज जातोय तर एक फलंदाज. आता मात्र लागोपाठ विकेट होत आहेत त्या नंदुरबार संघाच्या. बघा आव्हान तेवढं मोठं आहे. एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवत जाईल फलंदाजांवर. हा दबाव कुठेतरी जाणवतोय. 101 धावांचं लक्ष, 3 आकडी पहिलं लक्ष आणि तेही निर्धारित 48 चेंडूंच्या षटकामध्ये पूर्ण करायचं आहे. हाच प्रेशर कुठेतरी आपल्याला जाणवतोय. लागोपाठचे विकेट आपल्याला बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा उंच उडवलाय चेंडू. आल्या आल्या मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसलाय आणि प्रयत्न विकेट किपर आणि गोलंदाजांमध्ये देखील फसलाय. तुतू मेमेमध्ये कॅच ड्रॉप केली आहे. आल्या आल्या विकेटचा झटका बसला असता पण एक जीवनदान दिलंय. स्ट्राईकवर आले एक धाव घेऊन नितेश. स्लोवर वन चेंडू. अतिशय चांगला चेंडू. रनिंगचा कॉल देखील चुकलाय. बघूया आता धाव बाद होतोय का. पण एक चांगला कमबॅक फलंदाजाचा आपल्याला बघायला मिळालाय. आता मात्र गोलंदाजांनी पूर्ण वर्चस्व गाजवलं या सामन्यावर. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3ही चेंडू अतिशय चांगले. त्यामध्ये एकच चेंडूवर धाव आली आहे. एक चेंडूवर गडी बाद. फुल टॉस स्लोवर वन. फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल करण्यात अपयशी ठरले आहेत फलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकून गोलंदाजी मार्ककडे जातोय गोलंदाज. गोलंदाज संदीप. अतिशय चांगला षटक आपल्याला संदीपच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. आता मात्र सेफ हँड खेळण्याचा प्रयत्न. बॅटची गळा घेऊन विकेट किपरच्या साईडने चेंडू निघून जातोय. बघूया आता 4 रन मिळत आहे का. पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. त्या दरम्यान येत आहे ती 2 धावा. लास्ट बॉल या षटकाचा. अतिशय चांगलं षटक. आतापर्यंत फक्त 3च धाव खर्च केल्यात या षटकामध्ये. एक गडी देखील बाद केलाय. बघूया आता शेवटचा चेंडू कशा प्रकारे हाताळतायत फलंदाज. पुन्हा एकदा स्लोवर वन. निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. अतिशय चांगलं षटक आपल्याला बघायला मिळालंय संदीपच्या माध्यमातून. एक षटक टाकून 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एक गडी बाद केलाय. 5 षटकांचा खेळ झालाय. 18 चेंडूंमध्ये 67 धावांची आवश्यकता. आता मात्र मोठे मोठे फटके खेळावेच लागतील, नाहीतर पराजयाला सामोरं जावं लागेल नंदुरबार संघाला. आता मात्र सीडीएस संघाचे कर्णधार चंद्रकांत वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 6वं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर डावखुर हाताच्या फलंदाजासाठी. बघूयात कशा प्रकारे गोलंदाजी हाताळताय फलंदाजही तेवढ्याच पुल्लबळ ताकदीचा. कशा प्रकारे ही चुरस आपल्याला चांगली बघायला मिळते. शाफलवून मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. लेफ्ट साईडच्या दिशेने चेंडू खेळलाय. ग्राउंड टच चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. त्या दरम्यान येते ती एक धाव. या एका धावेने षटकाची सुरुवात केली आहे कर्णधार चंद्रकांत यांनी.
स्लोवर वन टाकलेला चेंडू, लेग कटर टाकलेला चेंडू. त्या दरम्यान इथे बॅटची खेळा घेऊन विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. झेलबादच्या स्वरूपात विकेट मिळवली आहे. तर स्वतः कर्णधारांनी लिडिंग फ्रॉम द फ्रंटची भूमिका स्वतः कर्णधार बजावतात गोलंदाजी मार्कवर. आता मात्र फलंदाजीला दुसरे फलंदाज जात आहेत. संदीप या दरम्यान या विकेटच्या दरम्यान धाव फलकाची धावसंख्या झाली ती 35 धावा. किती 5 गडी बाद. बघा जेवढं आव्हान मोठं तेवढाच चेसिंग करणाऱ्या संघावर प्रेशरही तेवढंच असतं. कॅल्क्युलेशनने बॅटिंग करावी लागते, विकेटही सेव्ह करावी लागते. जर एखादी विकेट त्या दरम्यान आली तर डॉट बॉल आला तर फलंदाजी करणाऱ्या संघावर प्रेशर वाढत जातं. त्याचेच परिणाम आपल्याला बघायला मिळतात. आल्या आल्या मोठा फटका खेळला आहे आणि त्या दरम्यान येतो तो पहिला चौकार फलंदाजाचा. 4 धावेने धाव फलक सुरू केलाय संदीपने. वैयक्तिक धाव फलक सुरू केलाय 4 धावेने. पुन्हा एकदा स्लोवर वन टाकलेला चेंडू. आता मात्र दिशा भरकटली होती. त्या चेंडूवर खराब चेंडूवर चांगला समाचार घेतलाय फलंदाजाने. त्या दरम्यान आले ते 4 धावा. बघा लेट का होईना आपण रन रेटच्या हिशोबाने आपल्याला फलंदाजी करावी लागेल. धाव संख्येत वाढ करावी लागेल. किती 3 बॉल झाले सर, बाउंड्री नाही गेली. पुन्हा एकदा लवंच्या दिशेला मारलेला चेंडू ताकदीने फटका खेळला आहे. मग क्षेत्ररक्षक आहे. 2 धावांचा कॉल आलाय. तेवढीच चांगली रनिंग केली आहे दोघंही फलंदाजांनी. धावपट्टीच्या मध्ये आणि त्या दरम्यान आले ते 2 धावा. चंद्रकांतचे 2 धावा. 2 चेंडू येणे बाकी. बॅटची कळा घेऊन लेग साईडच्या दिशेला चेंडू गेलाय. त्या दरम्यान 1 धाव. बघा नवीन फलंदाज जो आलाय संदीप, त्याची बॅटिंगची शैली बघितली तर पूर्णपणे ताकदीने बॅट फिरवतोय. कारण त्याला माहिती आहे आपल्या संघाला थोडंसं का होईना संकटातून तारावं लागेल, संघासाठी संकट मोचन बनावं लागेल. शेवटचा चेंडू चंद्रकांत बघूया कशा प्रकारे टाकतायत. मध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. या निर्धाव चेंडू टाकून षटक संपवलंय. त्या दरम्यान धाव संख्या झाली होती 42 धावा. बघा येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 59 धावांची आवश्यकता. बघा क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातो. काही होऊ शकतं. नवीन गोलंदाज सागर वाणी गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 7वं षटक. पहिला चेंडू टाकला ऑफसाईडच्या दिशेला. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. पण विकेट नाही आला तरी चालेल. एक चांगले विचार म्हणावा लागेल गोलंदाजाचा की स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवतोय. निर्धाव चेंडू टाकून षटकाची सुरुवात केली आहे. दुसरा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय. त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू वाढवण्यासाठी आणि त्या दरम्यान फलंदाज घेत आहेत ते 2 धावा. बघा विजय तर जवळपास सीडीएस संघाचा निश्चितच झालेला आहे. पण धावा जर जेवढे फलंदाजी करणारा संघ लुटवता येईल तेवढे लुटवावे लागतील. कारण रन रेटचा जर विषय आला तर या धावा आपल्याला कामात येतील. फुलटॉस चेंडू गॅपमध्ये टोलवला आहे. क्षेत्ररक्षक आहेत 2 क्षेत्ररक्षक. त्या दरम्यान येते ती 2 धावा. 2 धावा का होईना धाव फलक सुरू ठेवलाय फलंदाज संदीप. पण आव्हान मोठं होतं तेवढंच प्रेशरही मोठं होतं या सामन्याचं.
आखो टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला भिरकावून दिलाय. बघूया चेंडू जिंकतोय की क्षेत्ररक्षक, आणि क्षेत्ररक्षक जिंकलाय. चेंडू अडवलाय ऋषभ याने. एक चांगलं क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आहेत. या बहुमूल्य 2 धावा कुठेतरी आपल्या संघाला कामात येतीलच. 48. या 2 धावेने धावसंख्या झाली ती 48 धावा. पुन्हा एकदा शटल उंच उडवला चेंडू. निश्चितच कॅच ड्रॉप. त्या दरम्यान येतोय तो चौकार. या चौकाराने आपल्या संघाला अर्धशतकाच्या पार नेलंय फलंदाज संदीप यांनी. या चौकाच्या दरम्यान धावसंख्या झाली ती 52 धावा. माहिती आहे संघ आपल्या पराभवाच्या जवळ आहे, तरीही फलंदाज आपल्या संघासाठी फलंदाजी करतोय. पूर्ण ताकदीने बॅट फिरवतोय. निश्चितच एक चांगलं स्पोर्ट्समॅन स्पिरिट आपल्या संघासाठी आपल्याला फलंदाजामध्ये बघायला मिळतंय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला अतिरिक्त बाहेर चेंडू आणि वाईटच्या स्वरूपात धाव देतोय गोलंदाज. बघा एक कनेक्ट झालाच आहे, तर कुठेतरी गोलंदाजावरही प्रेशर येतं. मार खाण्यापासून वाचवावं लागतं, त्यामुळे अतिरिक्त धाव. आखो टप्प्याचा चेंडू समोर उडवलाय. बॅटची कळा घेतली आहे. एज लागून स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला झेल टिपलाय गोलंदाज सागर यांनी, आणि झेल बाद केलाय. संदीप याला एक अतिशय चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीपची जागा घेण्यासाठी राकेश या विकेटने शेवटच्या चेंडूवर विकेट आली होती. त्या दरम्यान षटक संपलंय. 6 चेंडूंमध्ये 48 धावांची आवश्यकता. विजय तर निश्चितच केलेला आहे, फक्त उरले ते औपचारिकता. बघत येणारे 6 चेंडू कशा प्रकारे फलंदाजी करतोय डावखुरी हाताचा फलंदाज. बॉल बाकी होता का? नवीन आहे का? शेवटचा षटक हाताळण्यासाठी आला गोलंदाज. एक नवीन गोलंदाज सागर. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे आणि तेवढा चांगला कॉन्सन्ट्रेशनने झेल घेतला आहे क्षेत्ररक्षक ऋषभ यांनी, आणि बाद व्हावं लागतोय डावखुर हाताचा फलंदाजाला. अमितच्या स्वरूपात झटका लागलाय. नंदुरबार संघाला मोठे आव्हान पेलू शकले नाहीयेत. निश्चितच संघ कोणताही असो प्रयत्न जरूर केलाय. संघ मोठा असो, चांगला असो की काय असो, प्रयत्न पूर्णपणे केलाय. नवीन फलंदाज केशव अमितची जागा घेण्यासाठी. लोअर फुलटॉस टाकलेला चेंडू. चांगला विचार होता. मोठा फटका खेळण्याची आवश्यकता होतीच, कारण सामना तर गेला होता, पण कुठेतरी लक्ष्याच्या जवळपास येण्याचा प्रयत्न फलंदाजाचा तो प्रयत्न फसला आणि झेलबादच्या स्वरूपात विकेट गेली आहे. तर नवीन फलंदाज राकेश पहिल्या चेंडूवर गडी बाद केलाय. त्याच्यानंतर IMA संगमनेर आणि माडा नंदुरबार यांच्यात सामना. पुन्हा एकदा यॉर्क टाकलेला चेंडू. अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्याचा मारा CDS संघाच्या गोलंदाजांनी केलाय. तेवढाच चांगला मारा देखील फलंदाजांनी केला होता. बघा, फलंदाजी चांगली झाली तर ठीक आहे, पण गोलंदाजी चांगली नाही झाली तर 101 धावांचं लक्ष्य सुद्धा बॅटिंग करणारा संघ चेस करू शकतो. पण तेवढ्याच चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आहे CDS संघाकडनं. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याला म्हटलं जातं तो पूर्णपणे संघाचा आपल्याला बघायला मिळालाय. तिसराही चेंडू निर्धाव आलाय. चौथा चेंडू टाकण्यासाठी सागर गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला रन. बॅटची कडा घेऊन पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होता, पण बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय. सीमारेषा पार नाही गेलाय.
तो कसा पण जाऊ दे, तू कशाला टेन्शन मला वाटलं बाहेर गेला करेल ना. हा एक त्या दरम्यान आली होती 1 धाव. 2 बॉल बाकी आहेत ना. चंद्रकांत 2 बॉल आहेत सर. शेवटचे 2 चेंडू येणे बाकी. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेला फटकावून दिलाय. पुन्हा एकदा 1 धाव. शेवटचा चेंडू आहे या सामन्याचा. बघा या सामन्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. लंच ब्रेक. त्यानंतर पुन्हा एकदा सामने सुरू होतील. या सामन्याचा शेवटचा चेंडू कशा प्रकारे समाप्त होतोय. समोर उडवला आहे. कर्णधार आहे. कर्णधाराच्या हातात चेंडू आणि झेल बाद. या झेल बादाने या सामन्याचा अंत झालाय. एक मोठ्या फरकाने विजय मिळवलाय सीडीएस संघाने नंदुरबार संघावर. या सामन्यात सीडीएस संघाने विजय मिळवलाय. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचंही कौतुक. आपले थोडे प्रयत्न कमी पडलेत. प्रशांत बघा हा जो सामना झालाय त्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच 54 नॉट आउट सीडीएस. प्रशांत. त्याला फलंदाजीमध्ये 54 नॉट आउट. 54 रन्स नॉट आउट. अतिशय चांगली फटकेबाजी.